संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज करू आपण फ्रूट सलाड। त्याच्यासाठी मी घेतलंय अर्धा लिटर म्हशीचं दूध, 2 चमचे कस्टर्ड पावडर, एक केळ घेतलंय, एक डाळिंब घेतलंय, एक मोसंबी, एक संत्री, एक सफरचंद, 3-4 काजू, 4-5 बदाम आणि थोडेसे मनुके। चला आपण करूया। आता आपण दूध तापून घेऊ। दूध ठेवलं मी तापायला। आता आपण फळं कापू। आता मी मोसंबी आधी कापून घेते बारीक, पहिले सोलून घेते, मग त्याचे बारीक काप करायचे। आता हे असेच सगळे फळं कापून शिलून घ्यायचे। हे आपलं कस्टर्ड पावडर आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याचा घोळ करून घेऊ, म्हणजे दुधामध्ये गाठी होत नाही त्याच्या। आता आपलं दूध उकळलंय, आपण त्याच्यात ही कस्टर्ड पावडर टाकू। त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकू। याला 2 मिनिटं असंच गॅसवर होऊ द्यायचं। 2 मिनिटं असंच हलवत फिरायचं। हे बघा छान उकळी आली, गाठी अजिबात नाही राहिल्या। आता आपण गॅस बंद करू आणि याला 10 मिनिटं छान गार होऊ देऊ। हे झाले आपले सगळे फळं कापून, काजू, बदाम, मनुके हे पण बारीक झालं। आता आपलं दूध पण थंड झालं। आता आपण बाउलमध्ये टाकून घेऊ। त्याच्यात आता आपण पहिले सफरचंद टाकू, थोडं संत्र, केळ, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष नाही आहे ना आता, मग द्राक्षावरचे मनुके बी टाकायचे, जास्त छान लागतं। असं छान त्याला एकत्र करून घ्यायचं आणि अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं, थंड झाल्यावर खायचं। हे झालं आपलं फ्रूट सलाड तयार। कशी वाटली रेसिपी? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा।